नमस्कार, मी रश्मी उपाध्याय. क्या बोलती पब्लिक मध्ये आपलं स्वागत आहे. केडीएमसी निवडणुका सुरू झाल्यात आणि आज प्रचाराचा पहिला दिवस आहे. लोकांचं काय म्हणणं आहे, चला जाणून घेऊया. कल्याण पश्चिमच्या लोकांची संवाद साधू. या टायमिला आपला शिवसेना आणि भाजपची युतीच येणार. विकास कामं सध्या बघा होत चाललेत. तुम्ही कुठेही पहा, आता कल्याण स्टेशनला पहिलं तुम्ही बघायचंय किती क्राऊड व्हायचे. आता काम चालू असताना थोडं क्राऊड आहे, आपल्याला तर थोडा त्रास होतोय, पण ते पुढच्यासाठी आपल्याला चांगलं होऊन जाणार आहे. कारण की फ्युचरमध्ये जेव्हा ते बसेस वगैरे ब्रिजवरून जाणार तर खाली पूर्ण मोकळाच राहणार आणि आपल्याला एकदम क्लीन आणि ग्रीन वातावरण होणार त्यासाठी. सत्ता वाटते बीजेपीची यावी, असं कोणाची येईल असं सांगता येत नाही, पण यावी बीजेपीची अशी वाटते. माझा एक मूळ पर्सनली क्वेश्चन आहे की कल्याण रेल्वे स्टेशन, दुपारच्या वेळी मी कामावर जाते, जॉबला जाते. दुपारच्या वेळी तिथे भरपूर परप्रांतीय म्हणजे माणसं कुठून येतात हेच समजत नाही, अजिबात कळत नाही. इतकी प्रचंड गर्दी आहे कल्याण स्टेशनला की एखाद्या लेडीजला चालायला, भिवंडीचे रिक्षा चालक असो किंवा कुठलेही रिक्षा चालक असो, म्हणजे एखाद्या लेडीजला चालण्यासाठी इतकं म्हणजे डिफिकल्ट आहे. तो प्रॉब्लेम थोडासा गव्हर्नमेंटनी किंवा कोणत्याही प्रशासनाने, स्थानिक असो किंवा केंद्रीय असो, नाही तर कोणत्याही प्रशासनाने जरा त्यावर लक्ष द्यावं. कारण प्रचंड म्हणजे तिथे पोलीस व्यवस्था नसते, लेडीजसाठी सुरक्षा नसते तिथे काही. एखाद्या लेडीजला चालण्यासाठी सुद्धा जागा नसते त्या ठिकाणी. म्हणजे अक्षरशः कधी कधी मी स्वतः जाते ना, तर एक रिक्षा ओलांडून मला आतमधून रिक्षेच्या घुसून दुसऱ्या त्या साईडनी पार करून इतकं प्रचंड गर्दी असते. म्हणजे पायावरती रिक्षाचं चाक जाईल इतकी गर्दी असते. आणि त्यातून परप्रांतीयांचे एवढे लोंढे असतात, बॅगा वगैरे घेऊन कुठून येतात पब्लिक, आणि ही पब्लिक कुठे जाते यावर थोडंसं प्रशासनाने, कोणीही निवडणूक जरी यायली, माझी अगदी रिक्वेस्ट आहे की अगदी कल्याण म्हणजे अगदी पूर्ण भरून बचाबच भरल्यासारखं असं झालेलं आहे. कुठेही रिकामं थोडंही कुठेही हे नाहीये, स्पेस राहिलेली नाहीये. गाडी चालवा किंवा काही चालवा, अजिबात कुठेही स्पेस नाहीये. तर ह्यावर त्यांनी थोडंसं लक्ष द्यावं अशी इच्छा आहे. वोट तर आमचं मोदीजींसाठीच असणार आहे, बीजेपी साठीच असणार आहे, हे तर निर्विवाद सत्य आहे. बीजेपीची सत्ता येणार त्याबद्दल वादच नाहीये. ज्या प्रकारे बिनविरोध त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतात, त्यामुळे साशंकता नाहीये की बीजेपीच येणार आहे याबाबत. दुसरी गोष्ट, विकास कामाबद्दलचा प्रश्न, तर जो बेसिक सिव्हिक्स प्रश्न आहेत, ट्रॅफिक झाला किंवा रोडची कामं जी झाली, कारण काही ठिकाणी रोडची कामं झाली आहेत, काही ठिकाणी अतिशय पत्तड आहेत रोड, आणि ट्रॅफिक हा मुद्दा खूप मोठा आहे सध्या. तर ती कामांवरती लक्ष द्यावं हीच एक अपेक्षा आहे साधारण.